संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 100। गवळीयाची ताकपिरे पूर्ण पुरे चांगली, एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ती। काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या, तुका म्हणे कुब्जा दासी रूपरासी ही नकळा। ओवी क्रमांक 1। गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली, म्हणजे गोपाळकालात गोपिकांच्या ताक पिण्याच्या प्रसंगात कोणती पोरं चांगली होती हे विचारण्यासारखं आहे। ही एक उपरोधात्मक शैली आहे। गवळी यांची ताकपिरे म्हणजे गोपिकांनी केलेली ताकविण्याची सेवा आणि त्यात भाग घेतलेली पोरं म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांचे सख्य। स्पष्टीकरण, हे दृश्य म्हणजे श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन आहे। त्यांचे गोपिकांशी असलेले लीलाभाव, त्यांच्या ताक पिण्याच्या कामात सामील होणं, त्यांच्या आयुष्यात सहभागी होणं। इथे पोरं चांगली ह्या शब्दातून उपरोध आहे। कृष्ण आणि त्यांच्या बालसख्यांनी गोपिकांच्या कामात मदत करण्याऐवजी कधी कधी चेष्टाच केली। ताक प्यायचं, मटक्यांवर दगड मारायचं। उदाहरण, हे म्हणजे जणू कोणी भक्त आपल्या घरातलं दूध तूप भगवानांसाठी ठेवलं आणि देवच त्याला चोरून घेऊन येतात, परंतु ती चोरी देखील भक्तीसाठीच असते। हा दिव्य उपद्रव भक्तांना प्रिय वाटतो। ओवी क्रमांक 2। एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते, काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या। म्हणजेच भगवंताला ही लीला करणे म्हणजे भक्ती आहे का? हा काही सेवा उपासनेचा मार्ग वाटतो का, असा प्रश्न विचारला जातो। पण त्याच वेळी विदुराच्या घरी कन्याभोवती म्हणजेच त्याच्या पत्नीसह भगवान आले होते। म्हणजे कुठेही विधी विधान नाहीत, तरी भगवंत त्या शुद्ध भावनेकडे ओढले गेले। स्पष्टीकरण बघा, इथे तुकाराम महाराज भक्तींचा सार सांगत आहे। भक्ती ही विधानांनी, मोठ्या पूजा अर्चा उपासनांनी होत नाही। भगवंत भावाकडे ओढले जातात। म्हणजेच विदुरासारख्या सामान्य गृहस्थ त्याने केवळ प्रामाणिकपणे प्रेमाने स्वागत केलं आणि भगवंत तिथे गेले। उदाहरण बघा, रामायणात शबरीचे उदाहरण घ्या। तिने जरी बेर चाखून दिली तरी श्रीरामाने ती खाल्ली, कारण त्यात तिचं शुद्ध प्रेम होतं। याच भावनेने विदुराच्या घरी कृष्ण गेले आणि त्याचा सारा प्रेमातला उपवास स्वीकारला गेला। ओवी क्रमांक 3। तुका म्हणे कुब्जा दासी रूपरासी ही नकळा। म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, कुब्जा नावाची दासी होती, तिचं रूप काही सुंदर नव्हतं, ती कुरूप होती, पण तिने संपूर्ण प्रेमाने भगवंताची सेवा केली, म्हणून तिचं जीवन धन्य झालं। स्पष्टीकरण बघा, कुब्जा ही कुरूप दासी मथुरेत होती। कृष्ण तिथे गेला असताना तिने त्याचं औक्षण केलं, चंदन लावलं, त्याच्याशी एकनिष्ठ भाव ठेवून सेवा केली। तिचं बाह्य रूप जेवढं कुरूप त्याहून अधिक तिचं अंतरंग सौंदर्य होतं आणि कृष्णाने ते ओळखले। उदाहरण बघा, ज्यांच्याकडे बाह्य सौंदर्य नाही, पैसा नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही, पण प्रेम आणि भक्ती आहे, अशा माणसाकडे भगवंत धाव घेतात। ही खरी भक्तीची ओळख आहे। म्हणजे कसं, एकत्रित अर्थ आणि यावरून संदेश बघूया। याच्यामध्ये या अभंगात तुकाराम महाराजांनी भक्तीची खरी व्याख्या मांडली। ते सांगतात की भक्ती ही केवळ पूजा उपवास विधी यावर अवलंबून असते। ती हृदयातून येणाऱ्या प्रेमावर आधारलेली असते। गोपिकांचे कृष्णावर असलेले प्रेम, विदुराचं निस्वार्थ स्वागत, कुब्जेचं समर्पण, ही सगळी उदाहरणं या भक्तीच्या विविध छटा आहेत। भगवंताला कुठेही पूजेसाठी, मोठ्या यज्ञासाठी आकर्षण नाही, त्यांना आकर्षण आहे भावनेचं, प्रेमाचं आणि निष्ठेचं। यावरून उपसंहार आणि संदेश बघा, शुद्ध प्रेम हेच परमेश्वराला जिंकू शकतं। या अभंगातून आपण शिकतो की भगवंताची प्राप्ती साध्य करण्यासाठी
ना रूप लागतं ना धन, कुठल्याही जातीपातीचा बंधन नाही, कोणतेही बाह्य रूप महत्वाचं नाही. प्रेम, भक्ती, निस्वार्थ भाव हे सर्वश्रेष्ठ आहे. आज आपणही जर मनापासून प्रेमाने, साधेपणाने, निरपेक्ष भावनेने भगवंताची आराधना केली तर निश्चितच आपल्याकडे येतो. आपली श्रद्धा, आपला भाव हेच महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव भावेचा भुकेला आहे, म्हणून केवळ कर्मकांड न करता प्रेमाने भगवंताकडे वळा, तो तुमचं सर्वस्व बनतो. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी